नमस्कार, मी स्मिता तोरसकर चव महाराष्ट्राची प्रोग्रामसाठी व्हिडिओ तयार करते आहे। हे चव महाराष्ट्राची आम्हाला मसाले दिलेले आहेत, त्याच्यापासून मी हा पदार्थ तयार करणार आहे। आता मी हे तेल घालते। हे तेल आता गरम होतंय। तेलात मोहरी घातली आहे। ही मोहरी तडतडते। आता आपण त्याच्यात हिंग घालूया। हा हिंग घातलाय त्याच्यावर। आता थोडंसं आपण परतून घेऊया। नंतर त्याच्यात हा कांदा घालते मी। कांदा घातलाय थोडासा। कांदा परतून घेतल्यावर आता हळद घालूया त्याच्यात। हळद घातली। हे आता थोडं परतून घेतलंय। नंतर याच्यावर टोमॅटो घातले, गाजर आणि हा फ्लावर आहे। फ्लावर घातलाय। हे आपण आता परतून घेऊया चांगलं। आधी कांदा घातला, नंतर त्याच्यावर टोमॅटो घातला, नंतर गाजर घातले आणि नंतर हा फ्लावर घातलाय त्याच्यात। आणि हे आपण आता चांगलं परतून घेऊया। आणि शिजण्यासाठी आपण थोडे पाणी घालूया। थोडं पाणी घातलं। आता आपण झाकण ठेवूया त्याच्यावर। हे झाकण ठेवले, थोडं शिजेल म्हणजे ते थोडं त्याच्यावर झाकण ठेवले। आता हे वांग्याचे काप आहे। वांग्याचे काप घेतले आणि हे बीट आहे। ह्याला आपण थोडंसं मीठ लावून घेऊया। हे असं थोडंसं त्यानं मीठ लावून घेतलं। मीठ लावून घेतलेलं आहे। हे जरा बघूया आपण। ते शिजेल आता थोड्या वेळात। नंतर आपण इथे आता चण्याच्या डाळीचं पीठ घेतलंय। चण्याच्या डाळीच्या पिठामध्ये हे आल्याची पावडर आहे, ही लसूणची पावडर आहे, हा थोडा खायचा सोडा घेतलेला आहे आणि हे मीठ आहे। ह्याच्यात बघू आपण थोडंसं पाणी घालूया। हे पीठ जे आहे ना, हे आपण आता भिजवून घेऊया पाणी घालून। हे पीठ आता पाणी घालून आपण भिजवून घेतलेलं आहे।
खूप पातळ नाही करायचं. आपण जसं वड्याला करतो ना, वडा करण्यासाठी जसं पीठ भिजवतो तसंच ते पीठ ढवळून घेतलंय. ह्याच्यात गाठी अजिबात ठेवायच्या नाही. चांगलं एकदम ढवळून घ्यायचं ते. असं हे आता चांगलं ढवळून घेतलंय बघा. आता ठेवलंय, जरा बाजूला ठेवलंय. आता भाजी बघूया शिजलंय का बघूया. शिजेल आता, ही शिजत आलेली आहे भाजी. चव महाराष्ट्राने जे आपल्याला मसाले दिलेले आहेत ते आपण या भाजीत घालणार आहोत आणि भाजी तयार करणार आहोत ही आपण. आता ही भाजी शिजत आलेली आहे. आता आपण ह्याच्यात मसाले घालूया. हा 5 मसाला आहे, हा घालते ह्याच्यात. हा हिरवा मसाला आपण थोडा घालते ह्याच्यात. गरम मसाला, आणि हा मटण मसाला आहे, हा सुद्धा थोडासा घालते. हे सगळे मसाले जे आहेत ना, ते फक्त जो 5 मसाला आहे तो 1 चमचा घातलाय. बघा भाजीला किती छान रंग आलाय. मसाल्यांमुळे, चव महाराष्ट्राचे जे मसाले आहेत ना, त्याच्यामुळे भाजीला खूप छान रंग आलेला आहे. ही भाजी आता आलेली आहे शिजत. ही भाजी आता शिजत आलेली आहे. आपण त्याच्यात हे ना टोमॅटो केचप आहे थोडस, ते घालूया. हे टोमॅटो केचप घातलंय. आता चवीप्रमाणे मीठ घालूया. हे मीठ घालते मी आता त्याच्यात. आणि थोडी साखर घालते. ही आपण आता भाजी शिजत आलेली आहे. थोडा वेळ त्यात झाकण ठेवूया आपण. शिजत आलेलीच आहे भाजी. आता आपण आता त्याच्यात थोडा वेळ झाकण ठेवले. ही भाजी जरा ह्या गॅसवर ठेवते शिजण्यासाठी. आता ह्याच्यावर ठेवते. तोपर्यंत हळूहळू भाजी शिजेल. ही कढई ठेवली आहे. ह्याच्यात तेल आहे. दिसतंय ना आपल्याला, ह्याच्यात तेल आहे. आता काय करायचं आपण, हे आपण घेतलेलं आहे पीठ भिजवून. चणा डाळीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे, ते दाखवले मगाशी. ह्याच्यात थोडासा हा चव महाराष्ट्राचा 5 मसाला आहे ना, हा घालूया. थोडा घालायचा एकदम.
कारण त्या भाजीत आपण घातलेला आहे ना, म्हणून थोडा थोडा घातलाय हा बघा. भाजी बघूया तोपर्यंत. हे बघा फार छान भाजीचा रंग फार छान आहे भाजीचा एकदम. आणि आलीच आहे का ती शिजत भाजी. तरी थोडा वेळ ठेवूया बंद करून. आता हे बीट आहे आणि एक बीट आणि एक वांग्याचा तुकडा, हे असे दोन एकत्र करायचे. दोन एकत्र केलेत हे. आणि ह्याच्यात या पिठात बुडवलंय बघा. पिठात हे बुडवले असे. चांगले. आणि आता हे तळून घेऊ. तेल जरा गरम झालं नाहीये, थोडं ते होईल आता गरम. भजी सारखं बघा फार छान दिसतंय. हे आपण आता चांगलं शिजवून घेऊया एकदम. चव महाराष्ट्राची मी हा जो प्रोग्राम काढलेला आहे त्याच्यामुळे चव महाराष्ट्राचे जे मसाले आहेत त्याची चव आपल्याला चाखता येणार आहे सगळ्यांना. तर तुम्ही पण घ्या हा मसाला आणि हा मी जो पदार्थ करते ना तो करून बघा, फार छान लागतो. भाजी बघूया. भाजी झाली आता. हे पण आता बघूया आपण काढूया शिजल्यावर. तसंच घालायचंय परत. हे बघा हे दुसरं पण आपण आता घातलंय. ही भाजी झालेली आपली तयार. आता भाजी झालेली आहे. आता गॅस बंद करते. हे होईल आता. ही एक तळून झालेली आहे, मग अशी बघितलीच आहे आपण. आता ही भाजी जरा आपण उघडी ठेवूया म्हणजे ती गार होईल. तोपर्यंत हे तळून होते.
आणि असं उघडायचं. हा, हे बघा, हे असं कापून उघडले. हे बघा, कापून असं उघडले. मग ह्याच्यात आपण ही भाजी भरायची. आता ही जी आपण भाजी केली आहे ना, ही जी भाजी केली आपण, ही भरायची याच्यात कशी. ही बघा, ही भाजी याच्यात भरली. ही भाजी भरली याच्यात आपण. आता हे असं बंद करून ठेवायचं. आता हे बंद करून ठेवलं. हे एक तयार झालं. आता बंद केलं. हे एक तयार झालं. आता खाण्यासाठी तयार आहे. अशा प्रकारे ही आपली रेसिपी आता तयार आहे.